तर दुसरीकडे नाशिकमध्ये पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरत असलेल्या सोमेश्वर धबधब्यानं सध्या रौद्र रूप धारण केलंय। गंगापूर धरण 86% भरलंय, त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि धबधबा खळाळून वाहू लागलाय। पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी खबरदारी घेतली जातेय। इथं नो सेल्फी झोन तयार करण्यात आला आहे। पर्यटकांना धोकादायक ठिकाणी न जाण्याचं आवाहन सुद्धा पोलीस करतायत। दरम्यान इथं तुम्ही जाऊ शकत नसाल तरी सुद्धा लोकशाही मराठीच्या माध्यमातून याची दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हा धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। या धबधब्याचं रौद्र रूप आपण बघू शकतो। दरम्यान सोमेश्वर धबधब्यावरून याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। पर्यटनाचं मुख्य आकर्षण असलेला सोमेश्वर धबधबा हा सध्या ओसंडून वाहतोय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिकमध्ये संततधार पावसाची सुरू होती आणि परिणामी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि गंगापूर धरणामधून 2000चा आता सध्या विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। यामुळे आपण बघितलं तर नाशिकच्या गंगापूर रोड येथे स्थित असलेला सोमेश्वर धबधबा हा सध्या ओसंडून वाहतोय। या ठिकाणी पर्यटकांची देखील गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसायला मिळते। तर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात अशी काळजी देखील घेण्यात आलेली, सुरक्षा रक्षक या ठिकाणी नेमण्यात आलेले। तर नो सेल्फी झोन जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचं एक पथक देखील या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले। एकूणच बघितलं तर नाशिकमध्ये काल पावसाचं प्रमाण जास्त होतं। काल नाशिकला ऑरेंज अलर्ट दिलेला होता, मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आणि रेड अलर्ट झाला आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता आणि यामुळे गंगापूर धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर विसर्ग करण्यात आल्यानंतर सोमेश्वर धबधबा जो आहे तो आता खळाळून वाहतोय आणि एकूणच पर्यटक देखील या ठिकाणात मोठ्या प्रमाणात गर्दी करताय। मात्र प्रशासनाने देखील तेवढीच अशी काळजी घेतलेली, कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी आता प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।